नमस्कार, हरिओम. गंगा दशहरा निमित्त आयोजित विशेष मालिकेमध्ये आपण भारतातल्या काही प्रमुख नद्यांविषयी जाणून घेत आहोत. आज जाणून घेऊयात भीमा नदीविषयी. पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणजे भीमा. या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधून झालेला आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राबाहेर आग्नेय दिशेकडे वाहत जात कर्नाटकात प्रवेश करते आणि मग कर्नाटकातला प्रवास तिचा रायचूर जवळ कृष्णा नदीचा संगम होऊनच तिथे पूर्ण होतो. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर जवळ हिला चंद्रभागा असं म्हणतात, कारण इथे ती चंद्रकोरी प्रमाणे वळण घेते. भीमरथा किंवा भीमरथी ही पण तिची अन्य नावे आहेत. पंढरपूरची चंद्रभागा ही तर समस्त वारकऱ्यांची गंगा, त्यांची प्राणदायिनीच जणू ती आहे. चंद्रभागेचा तीर, तीरावरील पांडुरंगाचं मंदिर आणि चंद्रभागेचं वाळवंट सारं वारकरी जीवनासाठी परम पुण्यदायी आणि पुण्यक्षेत्रच जणू. अहो, पंढरपूरला तर वारकऱ्यांचं भूवैकुंठच जणू वसलेलं आहे. भीमा नदीच्या उगमाविषयी एक आख्यायिका आहे. ती अशी की भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला आणि हा वध केल्यानंतर श्रमपरिहारार्थ भगवान शंकर भीमाशंकर इथं वास्तव्याला आले. विश्रांती घेत असताना तिथे जवळच अयोध्येचा राजा भीमक हा तप करत होता आणि त्याने श्री शंकरांना पाहिलं मात्र आणि तो त्यांना सामोरा गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून मनोभावे वंदन केलं. भगवान शिवशंकर भीमक राजावर प्रसन्न झाले आणि तू वर माग असं म्हणाले. त्यावर भीमक राजाने असा वर मागितला की हे शिवशंकरा, तुम्ही अत्यंत पराक्रम करून आत्ता इथे विश्रांतीसाठी आलेला आहात, परंतु अजूनही तुमच्या सर्वांगावरून घामाच्या धारा लागलेल्या मी पाहतो आहे. तर या घामाच्या धारासुद्धा तितक्याच पवित्र आहेत हेही मी जाणून आहे. म्हणूनच या पवित्र घामाच्या धारांची पुण्यपावन अशी नदी व्हावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यावर भगवान शंकर अतीव प्रसन्न झाले आणि त्याने भीमकाला सुहास्य वदनाने तथास्तु असे म्हटले आणि त्याच क्षणी त्यांच्या सर्वांगावरून वाहणाऱ्या घामाच्या धारांची एक नदी तयार झाली. भीमेचा तिथेच उगम झाला. भीमक राजांनी ही नदी निर्माण व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा भगवान शिवशंकरांनी पूर्ण केली. म्हणूनही या नदीला भीमा नदी असं संबोधलं जाऊ लागलं. या नदीविषयी खूप वेगळ्या वेगळ्या कथा आहेतच. म्हणजे ह्या नदीचे तिच्या उपनद्यांबरोबर जे जे संगम झालेले आहेत ते अनेक संगम अतिशय पवित्र असे मानलेले गेलेले आहेत. भामा, भीमा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम पुण्याजवळ तुळापूर इथं आहे. मुळा, कुंडली, माण, नीरा, सीना अशा अनेक उपनद्या या भीमेला येऊन मिळतात आणि तिच्या तीरावर काही प्रमुख तीर्थक्षेत्रसुद्धा वसली आहेत. जसं पहिलंच उल्लेख केलेलं भीमाशंकर हे भारतातल्या 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचप्रमाणे सिद्धटेक हे अष्टविनायक या 8 गणपतींमधलं एक क्षेत्र आहे. त्याच्यानंतर पंढरपूर जे चंद्रभागेच्या काठावर वसलेलं आहे. कर्नाटकात गाणगापूर हे क्षेत्रसुद्धा भीमेच्याच काठावर वसलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र घटरगी भागम्मा
हे तीर्थक्षेत्र कर्नाटकातल्या गुलबर्गा इथं वसलेलं आहे. श्री क्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर हे क्षेत्र गुलबर्गा कर्नाटकातच वसलेलं आहे. त्यानंतर श्री क्षेत्र हेरूर हे सुद्धा ठिकाण कर्नाटकात आहे. महाराष्ट्रातलं अजून एक महत्त्वाचं स्थान म्हणजे श्री क्षेत्र माचणूर इथला सिद्धेश्वर महादेव हे मंदिर अतिप्राचीन असं आहे. श्री क्षेत्र सन्नती इथं चंद्रला परमेश्वरी किंवा चंदला परमेश्वरी ह्या देवीचं मंदिर अतिप्राचीन असं आहे आणि ही देवी कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी आहे. हे मंदिरसुद्धा गुलबर्गाजवळच आहे. भीमा आणि कृष्णा नदीचा संगम जिथे होतो त्या संगमाला निवृत्ती संगम असं म्हटलं जातं. गुरुचरित्रामध्ये या संगमाविषयी विशेष उल्लेख केलेला आढळतो. श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचं जे ठिकाण आहे ते म्हणजे कुरवपूर आणि हे ठिकाण या संगमावरच किंवा संगमाजवळच वसलेलं आहे. त्यामुळे अर्थातच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पदस्पर्शानं हे ठिकाण अत्यंत पावन झालेलं आहे. म्हणूनच या स्थानाचं विशेष महत्त्वही आहे. हा संगम आंध्र प्रदेशात कृष्णा नदीच्या प्रवेशाचं एकमेव ठिकाण आहे. विजयनगरचा राजा रामराया यानं बहुमाम सुलतानांचा पराभव केला. या संगमाच्या काठावर कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही या सुलतानांशी त्यांनी करार केला. म्हणून या संगमाला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं आहे. गाणगापूर इथं भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम होतो. गाणगापूरचा निर्गुण मठ हा अत्यंत प्रसिद्ध आणि एक पावन तीर्थक्षेत्र. हा मठ या संगमापासून अवघा 2-3 किलोमीटरवरच आहे. या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नानासाठी येत असत. निर्गुण पादुकांच्या दर्शनाच्या अगोदर या संगमावर स्नान करावं अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्या, पौर्णिमा किंवा गुरुवार या दिवशी केलेलं स्नान हे अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र असं मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या स्नानानं आपली पापं धुतली जातात. त्यांना तसे अनुभव आलेले आहेत. गाणगापूर इथं काही महत्त्वाची तीर्थ आहेत आणि या तीर्थामधल्या स्थानांचं सुद्धा विशेष महात्म्य आहे. प्रत्येक तीर्थांमधल्या स्थानांचं वेगळं असं फळही नोंदवलेलं आहे. ही स्थानं अशी षटकुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, मन्मथ तीर्थ अशी ही अष्टतीर्थ आहेत. नीरा नरसिंहपूर जवळ भीमा आणि नीरा या 2 नद्यांचा संगम होतो आणि या संगमावरच नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. या ठिकाणी भगवान नृसिंहांचं अत्यंत जागृत असं स्थान आहे. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा हे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. वेणा आणि भीमरथी या 2 नद्या पापनाशिनी आहेत. या नद्यांच्या तीरावर तपस्वी ऋषीमुनींचे आश्रम होते. वेणा भीमरथी चैव नद्यौ पापभयापहे मृगद्विजसमाकीर्णे तापसालय भूषितम. अर्थ असा आहे की वेणा आणि भीमरथी या नद्या पापनाशिनी आहेत आणि यांच्या तीरावर अनेक तापसांचे आश्रम वसत होते. भीमा या नदीलाच भीवरा असंही म्हटलं जातं. इंद्रायणी, भामा आणि नीरा यांना पोटात घेत ही भीमा नदी किंवा भीवरा नदी पंढरपूर जवळ येते
आणि रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटर अंतरामध्ये ही 3 वेळेला अर्धवर्तुळाकार होते, म्हणून हिला चंद्रभागा असं म्हटलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये चंद्रभागा नावाचं एक सरोवर महाद्वारामध्ये मल्लिकार्जुन मंदिराजवळ होतं असा उल्लेख सापडतो. संत जनाबाईच्या अभंगात सुद्धा ती म्हणते की भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. पांडुरंगाला म्हणते की तुझ्या 2 चरणांमधूनच जणू काही या नद्या उगम पावलेल्या आहेत. इसवी सन 1850 मध्ये चौफाळा भागात मुरलीधराचं मंदिर बांधताना फार मोठा वाळूचा पट्टा सापडला होता. चौफाळा हा भाग पंढरपूरचाच आणि त्याच्याविषयी अशी कथा आहे की पुंडलिकाच्या काळामध्ये विटेवर पूर्वमुखी पांडुरंग होता आणि भीमेच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती. कालांतराने अनेक पूर किंवा भौगोलिक नदीच्या पात्रांमध्ये सुद्धा ज्या आंतरिक घडामोडी घडतात त्यामध्ये ही हरिमूर्ती आणि ते सगळं छोटं मंदिर वाहून गेलं. उरला तो फक्त चौथरा आणि म्हणूनच त्याला चौफाळा असं म्हणतात. वारकरी लोक जयघोष करताना म्हणतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर हे हरी आणि विठ्ठल म्हणजे तीर्थ आणि क्षेत्र अशा या देवतांचा उल्लेख या जयघोषात आपल्याला ऐकायला मिळतो. हरी हे तीर्थ आहे आणि विठ्ठल ही क्षेत्र देवता आहे. दीक्षा मंत्रामध्ये सुद्धा बघा रामकृष्ण हरी म्हणजे इथे सुद्धा या हरीचा उल्लेख आहेच आहे. कैलासवासी काशीनाथ उपाध्याय यांनी या सर्व नोंदी करून ठेवलेल्या आहेत. वारकरी पंथातले सर्व संत जे जे विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होते त्यांनी जे उत्स्फूर्तपणे अभंग रचलेले आहेत त्या अभंगामध्ये हमखास चंद्रभागा नदीचा उल्लेख हा येतोच येतो. चंद्रभागेच्या वाळवंटातली वारकऱ्यांची संत मंडळींची रंगलेली कीर्तनं हे आजही आपल्यासाठी तितकंच आपण म्हणूयात की आदरणीय आहे किंवा अभिमान वाटावा किंवा असं म्हणूयात की ती जी कीर्तनं होती ती अत्यंत उद्बोधक अशी होती. सर्वसामान्य जनतेला भक्ती मार्गाकडे नेण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी ही कीर्तनं होती आणि ही कीर्तनांची परंपरा आजही अशीच चालू आहे. ही परंपरा अखंड चालू राहणार आहे. जशी नदी ही अखंड वाहत असते, ती तीरावरच्या घडणाऱ्या घडामोडींविषयी फारशी कधीही उत्सुक नसते. तिचं एकच कर्म असतं, तिचं एकच कार्य असतं, ते म्हणजे सतत वाहत राहणे, वाहत 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 सागराला जाऊन मिळणं. तसंच आपलं जीवन सुद्धा हे सतत पुढं पुढं जाण्यासाठीच असतं आणि अंतिम आपला जो टप्पा असतो तो म्हणजे या भवसागराला पार करून मोक्षपदापर्यंत पोचणं. हा भव म्हणजे संसाराचा सागर. त्या सागरापर्यंत जाऊन मिळण्यासाठी ही जीवनाची नदी ही अखंड प्रवाहित आपल्याला ठेवावीच लागते. अशी ही भीमा नदी अनेक देवदेवतांच्या सान्निध्यानं खऱ्या अर्थानं पुण्यसलीला झाली आहे आणि संत मंडळींच्या अभंगातून ती गौरवली गेलेली असल्यामुळे आपल्या सर्वांना नक्कीच परिचित आहेच.